नमस्कार आपली मंडळी आणि मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नव्या ब्लॉग मध्ये. आणि तुम्ही बघताय माझे दोन्ही पण पार्टनर रेडीच आहेत. आज 27 तारीख आणि बाप्पाचं आगमन आहे. सो त्यासाठी हे सगळे सज्ज झालेले आहेत आणि काय प्लॅन नव्हता, पण दोघं पण आले आणि बोलले आता आज आपला ब्लॉग तर काढलाच पाहिजे. सो त्यासाठी आम्ही ब्लॉगसाठी रेडी आहोत. ब्लॉग काढायचं कारण की मेन कारण दोन्ही पण आहेत. एक म्हणजे आपल्या बोरोली बीटचं वादन आहे आणि ते वादन आपल्या चाळीच्या बाप्पासाठीच आहे. सो त्यासाठी आम्ही लोक सज्ज झालोय आणि सकाळ सकाळ आता साधारण 10 वाजत आलेत. सो त्यासाठी आम्ही आता सज्ज झालोय. स्टार्टिंगचं रेकॉर्डिंग करू आणि म्हटलं आपण पटपट. आम्ही आमचं चहा नाश्ता वगैरे काहीच नाही झाला. थोडंसं फंबल व्हायला होतं कारण रात्री पण आम्हाला काल ऑर्डर होती. सो रात्री रहेजाची ऑर्डर घेतलेली, ती साधारण 12 वाजता वगैरे होती आणि ती त्यांच्या जिम्मेदारीवरती होती. बोललो भाई आम्ही लोक ऑर्डरला येणार, पण सगळी जिम्मेदारी तुमची इन्स्ट्रुमेंटची वगैरे. सो तिकडे वाजवलं. काल थोडंसं आवरावर लेट झालंय, त्यासाठी थोडंसं फंबल व्हायला होतं. आणि सेकंड थिंग ही होती की मागचा ब्लॉग थोडासा घाई गडबडीत एडिट करून आणि तो पोस्ट करून, कारण ती घाई होती आणि आपले मित्र लोक सगळे बोलत होते की भाई दादा कधी ब्लॉग पोस्ट करतोय, अपलोड करतोय, ती सगळी झंझटमारी होती. सो त्यासाठी थोडीशी घाई झाली. पण हा ब्लॉग ना मित्रांनो रावस येणार, रावस. त्यासाठी तुम्ही स्टेट येऊन राहा. आणि रावस मला पण नाही माहितीये कसं येणार आहे, कारण बँजोचं वादन प्लस चाळीचा बाप्पा हे सगळं पण मॅनेज करायचं. त्यासाठी प्रॉब्लेम हा असतो की मी एंगेज्ड असतो. प्रत्येक वेळेला काय होतं की मी फ्री असायचो, मी क्लिप काढू शकतो. आता मी दुसऱ्या तिसऱ्याला सांगितलं तर माझ्या मनाप्रमाणे ब्लॉगची क्लिप तो काढू शकत नाही. तो त्यासाठी बघू कसं जमतंय कसं नाही जमतंय. आणि त्यासाठी माझे दोन्ही पण पार्टनर आलेत मला सपोर्ट करायला. हा ह्याची घाई आहे, मगाचपासून बोलतोय ब्लॉग दादा चालू कर, मला हाय मित्रांनो करायचंय. सो बाबू आता म्हण काय ते काय मित्रांनो. आणि सेकंड पार्टनर पण माझ्या सोबतच आहे. या दोघांना तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल. माझे ऑल टाइमचे फेवरेट पार्टनर आहेत. हा छोटू पार्टनर आणि सेकंड पार्टनर आहे. सो आता पटपट आपण इथे मी स्टॉप करतो, सॉरी, कारण आता आम्हाला तयारी पण करायला जायचंय. बाप्पाची ऑर्डर आहे आम्हाला 10:30 वाजता. मंडळींनी 10 वाजताच सांगितलं, पण आम्ही 10:30 वाजताच वगैरे आम्ही एक स्पॉट आहे ऍक्सिस बँकेजवळ हायवेला, नियर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, तिकडे आम्हाला 10:30 वाजता टच व्हायचं. ऍक्च्युली 10 वाजता टच व्हायचं होतं, पण आता थोडासा लेट झाला तर काही कारण नाही. आपला चाळीचा आपला आप्पाच बाप्पा. सो ह्यासाठी पुढे तुम्ही सोबत राहा मित्रांनो. स्टार्टिंगचा फेज खूप मोठा होतोय. आता आपण पटपट नाश्ता करू आणि पटकन आपण स्पॉट वरती भेटूया. तोपर्यंत काय बाबू स्टेट येऊन काय स्टेट ह्याचा ऑल टाइमचा आता पार्टनर खूप दिवसांनी ब्लॉग मध्ये येतात म्हटल्यावरती हा फेज घेतलाच पाहिजे. सो त्यासाठी स्टेट येऊन तोपर्यंत भेटूयात. बाय. आनंदात घे काय कुठे काढायचा का चुकला आकला तरी ते तुझ्या पायाखाली घालून ठेव. या मुलांना अशीच आनंदात सुखरूप ठेव आणि हसत खेळत राहून दे. सर्व मुलांना घोटाळांना सगळ्यांका राजी कर आणि काय आडायचं का म्हणाले. जसं आनंदात येतो तसंच आनंदात झाले. गणपती बाप्पा आता आम्ही नुकताच गाराणा घातलेला आणि त्यासाठी आम्ही दर टायमाला आमचं एक कुलदैवत आहे खाडचं, तिकडे आम्ही गाराणा घालतो. आणि कोणतंही कार्य सुरुवात करायचं असेल तर आम्ही तिथूनच सुरुवात करतो, गाराणा घालतो. माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल तुम्ही. स्वतः आम्ही गाराणा वगैरे घातला आहे. आता आम्ही सगळे प्रॉपर रेडी होऊन मूर्ती आणायला जाणार आहोत. सो त्यासाठी तुम्हाला आता थोडं एन्जॉयमेंट करता येईल. हा ब्लॉग आय थिंक खूप मोठा होणार आहे, खूप वास्ट होणार आहे. सो पुढे बघूया कसं एडिटिंग करता येईल, त्याच्यावरती डिपेंड आहे. आणि ह्याचा एकच ब्लॉग मोठा बनतोय की 2 पार्टमध्ये डिवाइड करायला लागतो ते आपण आपलं बघूया. त्यासाठी आपण पुढे मजा बघायला. हा आमचा बाबू रेडी होऊन आलाय. आणि त्याच्यापाशी स्टेट जास्त स्टेट ठीक आहे. त्याच्यापाशी स्टेट बाकी जे बघतात येतात. तर आपले हे चाळीचे सदस्य आहेत आणि हे नाना आहेत. नाना काय बोलाल? बाप्पाच्या आगमनाला चाललोय आपण आता. अरे ऑन रेकॉर्डिंग आहे नाना, काय बोला, विचारलं मी काय ते बोला. गणराय हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आज त्याचा आगमन सोहळा आहे. आणि रुक्मिणी निवास संस्थेच्या वतीनं आज मोठ्या थाटामाटामध्ये त्यांचं आगमन होणार आहे. आमचे सर्व रहिवासी, सर्व गणेश भक्त आवर्जून ह्या दिवसाची वाट बघत असतात आणि तो हा आजचा दिवस आज या ठिकाणी
आपण सर्वांच्या सहभागाने आनंदाने साजरा करणार आहोत। दरवर्षीच हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि ह्या वर्षी राज्य महोत्सव म्हणून हा गणेशोत्सव साजरा करतोय। त्यामुळे आम्हा सर्व गणेश भक्तांना खूप आनंद आहे आणि सर्व गणेश भक्तांना विभागातील सर्व नागरिकांना गणेशोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। अरे यार, आमचे आता हे नाना होते 40चे अखेर नाना आहेत, मेन अध्यक्ष आहे, मेन आमचा सपोर्ट आहे। सो आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता आपण कसं काय आपल्याच गणेश उत्सवाला मदत करायची आणि आपण आपले सण पुढे न्यायचे हे त्यांनी पटवून दिलेलं आहे। सो असंच पुढे पुढे आपण जात राहू, जोपर्यंत बघूया। आता आपण जातोय बाप्पाची मूर्ती आणायला स्पॉटवरती जाऊ आणि मग मित्रांनो जाता मध्ये थोडासा ब्रेक घेतला, कारण आपल्या भावाचा बर्थडे आहे, तेजस भावाचा। आपल्या ग्रुपवरती खूप सारे मेसेजेस वगैरे येतात। सो दादा, कसं वाटतंय तुम्हाला? आज बाप्पा पण येणार आहेत आणि तुमचा वाढदिवस पण आहे, तर कसं वाटतं? नमस्कार भावानो, पहिली गोष्ट म्हणजे आज सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा, गणपतीच्या खूप शुभेच्छा। आज या सुंदर दिवशी माझा आज वाढदिवस आहे आणि आपल्या भावाचा युट्यूब चॅनल आहे, तर तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा, तसं मलाही सर्वांनी विश करा। भावाचा बर्थडे आहे आणि मोरया, गणपती बाप्पा मोरया। भावाला खूप सारे फोन कॉल येतात आणि मेसेज वगैरे येतात। सो भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या ब्लॉग मधून। आणि हा दादा काय तरी म्हणतायत आपले भाव आपल्याला सध्या चायनीजचा वसूल झालाय गणपती, त्यामुळे आम्ही व्हेज खाणार आहोत। सो इथे बर्थडे सोबत आपल्याला पार्टीचे पण ऑर्डर येते आहे, म्हणजे भावाचा बर्थडे झाल्यानंतर डायरेक्टली आमच्या पोरांचं असं मागणं होतं भावाकडे की पार्टी म्हणून आम्हाला व्हेज चायनीज पाहिजे, कारण गणपती बाप्पा बसतात, त्याच्यानंतर नॉनव्हेजची पार्टी करू। तो बघूया भाऊ काय देतोय काय नाही देत ते पुढच्या ब्लॉग मध्ये कळेल, नाही आहे काय माहित नाही, तोपर्यंत पुढे बघूया। मनुष्य प्राणी बघताय तुम्ही, आमचा ऑल टाइमचा बोरिवली बीट्सचा एक्स कीबोर्डिस्ट, आता तो मॅन्डेटरी परत येणार आहे त्याच्या पदावरती। त्याची तोंडावरची एक्साइटमेंट बघू शकता, कारण त्याचा ब्रँड कोणता दादा? तुमचा ब्रँड कोणता आहे दादा? SR 550, इथे कॅमेरा मी याच्यात सांग, SR 550। आणि फायनली दादाने आमच्याशी झगडून PSR 550 दिसत असेल तुम्हाला, PSR 550 दिसत असेल, दादाने झगडून आमच्याशी मॅटर बिटर करून बघू शकता। आणि आम्ही कीबोर्डिस्ट बोलवलेला त्याचं काय नाही आहे, आमच्या भावाला बोलवलेला त्याची एक्साइटमेंट आम्हाला काय नाही, कारण हा भाई फायनली सलाम केला दादाने। दादा शिट्ट्या बिट्ट्या सगळं करतोय, स्वतः सगळं सेटिंग करतोय, शिट्टी वाजवली दादाने, शिट्टी बोलल्यावर लगेच। दादा एवढा बिझी आहे, दादा एवढा बिझी आहे PSR 550 मध्ये, कारण त्याला मनासारखी आयटम भेटल्यावरती कसं होतं तसं झालं, त्याच्या मनासारखा कीबोर्ड भेटला त्याला। आता तो सगळं लीड करणारा पॅनोला आणि माझ्या बाजूला कीबोर्ड सेकंड प्लेअर आपला, तो बघत राहा पुढे। आपण बॅगमध्ये जाऊ दे बायकोच्या घरी। फायनली आमचा सेटअप झाला आहे आणि आमचा नवीन कीबोर्डिस्ट तुम्ही बघू शकता। आता आम्ही स्पॉटला चाललोय आणि हा आमच्या कीबोर्डिस्टची एक्साइटमेंट एवढी आहे की त्याला रोखवत नाही आहे, नुसतं आपल्या नाही लावायची। आणि आता स्पॉटला जातोय, मग स्पॉटला
तर आमचे बाप्पा इथे बघू शकता तुम्ही. इथे बाप्पा इथे आम्ही विराजमान केलेला आहे. तात्पुरती बाप्पा विराजमान केला आणि गणपती बाप्पासाठी आमची स्वरूपाताई रांगोळी काढते, पाटाखालची रांगोळी. तिला मान दिलाय आम्ही हात सालाबाद प्रमाणे. आणि बाकीचे आमचे सदस्य इथे वेट करतात. सगळं गडबड आहे काहीच, आवाज माझा क्लिअर नाही ना. सगळे सदस्य वेट करतात आणि रांगोळी काढतो. सो गणपती आपण इथे जागेवरती विराजमान करू. आणि फायनली आपल्या बाप्पाची रांगोळी रेडी झाली, स्वस्तिक पण रेडी झालाय. इथे आपण बाप्पाला बसवणार आहे. आणि ताईच्या चेहऱ्यावरचं ते स्मित हास्य रांगोळी काढताना, तिला पण माझ्या ब्लॉग मध्ये यायचं होतं. रांगोळी झाली आणि गणपती विराजमान करून आपण भेटूयात. सो फायनली आपले बाप्पा विराजमान जागेवरती झालेले आहेत आणि अजून पण पूजेची वगैरे तयारी चालली आहे. तो त्याच्यानंतर पण आपण भेटू. आणि हा अगोदरचा लुक आहे बाप्पाचा विराजमान झालेल्याचा. त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवेनच की बाप्पा प्रॉपर विराजमान झाल्यानंतरची सिच्युएशन काय असणार आहे इकडे. त्याचसोबत आपला बँजोचा पण आपला बँजोचा पण प्रॉपर सेटअप वगैरे सोडून झालेला आहे. आणि बघाल तर आपले विश्रांतीचा समय आणि अर्धे मित्र आपले सामान पॅकअप करतात, अर्धे मोबाईलवर आहेत. जे नेहमी काम करतात तेच काम करतात, बाकी आपले आहेत सगळे फोनमध्ये. हे हायलाईट करणे मला गरजेचं होतं. टोमना समजू शकता तुम्ही, काय मला त्रास नाही होणार. आणि पॅनोवाल्याने आपले काम केलेलं आहे. PSR 550 आणि आमचे गोगा दादा फायनली तो मागच्या वर्षापासून मला बोलत होता, नयन दादा आमचा गोगा दादा मागच्या वर्षापासून आम्हाला बोलत होता की मला वाजवायला यायचं. जो फायनली आम्ही यावर्षी त्याला घेतलेला आहे. आणि आपला बाप्पा सेटअप झालेला आहे, पूर्ण जागेवरती विराजमान झालेला आहे. आणि आपला बँजेचं पण सगळ्या सेटअपचं आवरावर झालेली आहे. पण याच्यानंतर मी साहजिकच आता आरती पण होईल. आणि त्याच्यानंतर आम्ही बहुतेक जमलं तर मी क्लिप ॲड करेन, बट नाही जमलं तर मग आपण ब्लॉग एड करूया. कारण खूप आजच्या दिवसात खूप मजा मस्ती असणारच आहे. सो भेटूयात. आणि आरती आहे, ह्याच्यानंतर फ्रेश व्हायचं, आरती आहे, जेवायचं आणि बाप्पाची सेवा करायची दिवसभर. आजच्या दिवसामध्ये खूप सेवा होणार आहे. होय 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 दोघा बोलतोय की तिथे थोडी मजा मस्ती काहीतरी चाललेली आहे. सो आपण भेटूयात. आपले 40 सदस्य बाप्पा विराजमान झाल्यानंतरची चर्चा आहे. ही बाप्पा आपला विराजमान झाल्यानंतरची चर्चा आहे. मंगल मूर्ती रुक्मिणीच्या राजाचा सुखकर्ता दुःखहर्ता
आली उघडून दार, वाट पाहून झाली फार, चिंता हरून देवा थकला सनार, दे माझ्या खांद्यावर भार. तर मित्रांनो, आता आम्ही फायनली पाया वगैरे पडलोय आणि सगळ्यांचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आता आम्ही चाललोय जेवायला. खूप सारी भूक लागले आणि वेळ पण निघून गेले जेवायची, पण अर्थातच भूक आहे म्हटल्यावरती थोडंसं जेवायला पाहिजे. सो मी आणि पप्पा आम्ही जस्ट घरी आलो. आमच्या आईची तयारी चालली सगळी. आई रेडी आहे का जेवण? चला, जेवायची तयारी सगळी झाली आहे. तुम्ही बघू शकता इथे. आमच्या इकडे मॅन्डेटरी जेवण असतं हे, पिढ्यानपिढ्या चालत आलेलं. कालच मला आई याचा अर्थ सांगत होती. नैवेद्याचं ताट दाखवतो. म्हणजे कसं, डाळ भात, काळ्या वाटाण्याची भाजी, आलूवड्या, मोदक, बास, सॉलिड सुपर. आमच्या इकडे हे पिढी जाती जात आलेलं आहे. आमच्या इकडे जातीने हे पिढ्यानपिढ्या सगळं हा सेटअप आणि हाच मेन्यू असतो आमचा. कोणत्या पण सणवाराला, गणपतीला, दहीहंडीला, आषाढी एकादशीला. कारण आमच्या पूर्वजांनी सांगून ठेवलं. त्यामागची स्टोरी अर्थातच मी तुम्हाला नंतर सांगेल. स्टोरी असं नाही, पण एक साधारण व्यवस्थित आणि छान असं जीवन आम्ही बनवतो नैवेद्यासाठी आणि आपल्या घरातल्यांना पण खाण्यासाठी. तर पटपट पटपट गाईस, पटपट जेवूयात. भूक लागली, आपल्यातून भूक लागली. आणि काम करूयात आपण, ब्लॉग येईल का. कारण दादा आलेला आहे एक, बंटी दादा. तो बंटी दादा फ्रेश वगैरे होऊन झाला आणि आता बंटी वेळ झाले ब्लॉग एंड करायची. त्यामुळे काय करायचं, शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. तोपर्यंत पुढचे ब्लॉग बघायला स्टे ट्यून.